film advertising. This one is Safari, Tata Safari, new Safari. Advantages of outdoor advertising. Today we will see what are the advantages of outdoor advertising. बाह्य जाहिरातीचे काय फायदे आहेत. तर बाह्य जाहिरात आपलं लक्ष हे लगेचच वेधून घेते. काय कशामुळं तर साईज असेल, कलर असतील किंवा इल्युमिनेशन जे असतं त्यामध्ये चित्र जे असतात, अट्रॅक्ट्स अटेन्शन of advertisement in billboards, technology including vinyl and computerized paintings, dimensional effects, backlight, digital and LED technology, computerized lighting, etc. have the ability to capture viewers' attention. Let us see once again. Look at, it really refreshes. Look at lightning. It is computerized but looks awesome, isn't it? Look at this one, beautiful. Nexon, Tata Nexon, Nexon EV, electronic, Ziptron technology. Look at information and Nexon, Safari, Tata Safari. It looks awesome. What to say? I'm speechless to say about Tata Safari. Look at outdoor advertisement. Beautiful images, trees, everything is there. It's really eye-catching, marvelous, wonderful to see. Attention grabbing. आपलं लक्ष हे वेधून घेणारे असतात. लोकल जाहिरात. Outdoor advertising results in advertising in a focused manner to a targeted audience. Due to the localized nature of the medium, this medium turns out to relatively cheaper and cost efficient for local advertisers. Local जे काही रिटेलर्स आहेत, लहान उद्योग ज्यांचे आहेत, मॉल्स असतील, तर ह्यांना आउटडोर जाहिराती लोकल लेवलला, स्थानिक लेवलला अफोर्डेबल असतात, कमी खर्चिक असतात, लेस एक्सपेन्सिव्ह. बाह्य जाहिरात ही कमी खर्चिक असते. रेडिओच्या तुलनेमध्ये किंवा टेलिव्हिजन असेल किंवा वृत्तपत्रे असतील यांच्या तुलनेत या जाहिरातीचा खर्च फार कमी असतो आणि ह्याचा प्रभाव पण जास्त असतो. अनेकदा आउटडोर जाहिरात जाताना येताना सहज लोकांचं या लक्ष वेधून घेताना आपल्याला दिसतात. म्हणूनच जे काही मेन स्ट्रीम जाहिराती ज्या आहेत, टेलिव्हिजन, रेडिओ, वृत्तपत्रे ह्याशिवाय जाहिरातीचं जे काही मोहीम आहे ती आउटडोर जाहिरातीशिवाय पूर्ण होत नाही असं आपण म्हणतो. तर यासाठीच म्हणतो आपण फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता असते. आउटडोर जाहिराती लवचिकता का असते तर फ्लेक्झिबिलिटी असते किंवा जे व्हेरिएशन्स जे आहेत, फिजिकल साईज असेल किंवा डिझाईन असेल हे आपल्याला चेंज करता येतात. आणि त्यानंतर जो काही संदेश आहे तर आपल्या जो सीझन असतो, जो काही ऋतू आहे त्यानुसार त्या संदेशामध्ये बदल देखील करता येतो. सहज शक्य असतं. काही सीजनल ऑफर्स असतात त्या ठिकाणी बाह्य जाहिरातीमध्ये बदल हा केला जातो. लँग्वेज फ्लेक्झिबिलिटी असते, भाषेबद्दल एक लवचिकता असते. पोस्टर्स आणि हॉर्डिंग्स आहेत, यूज डिफरंट लँग्वेजेस, दिस मेक्स देम व्हर्सटाईल. लँग्वेज फ्लेक्झिबिलिटी पण असते. पोस्टर्स, बिलबोर्ड तुम्ही पाहता त्यामध्ये लँग्वेज पण सहज चेंज करता येते. जे काही डिजिटल आहे त्यामधली करता येते. कंटिन्युटी असते यामध्ये. कंटिन्युटी म्हणजे निरंतरता. आउटडोर ॲडव्हर्टिजमेंट्स एन्जॉय अ लॉंगर लाईफ ॲज कम्पेअर टू अदर मीडिया. while न्यूजपेपर जे आहेत, ॲडव्हर्टिजमेंट हॅज अ लाईफ ऑफ 24 hours. टेलिव्हिजन and radio advertisement has a life of few seconds. On the other hand, outdoor advertising is exposed to consumers 24 hours a day, extended to a number of days or even a few months. लॉंगर लाईफ आहे, कंटिन्यू निरंतरता ही जास्त असते. वर्तमानपत्रातील जाहिरात 24 तासांसाठी असेल, टेलिव्हिजनची किंवा रेडिओची काही सेकंदाची असते. पण जेव्हा आउटडोर जाहिराती आहेत तर त्या अनेक दिवसांसाठी, इव्हन काही अनेक महिन्यांसाठी देखील राहू शकतात. आणि निरंतरता जी आहे
पुन्हा पुन्हा ते लोक जातात. उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड, अनेक लोक पुन्हा पुन्हा त्यांना जावंच लागतं नोकरीच्या निमित्तानं किंवा बसेसच्या निमित्तानं जावंच लागतं. त्याच्यामुळं त्याची निरंतरता किंवा त्याचं जे काही प्रभावी त्या जाहिराती जास्त असतात. त्यानंतर रिमाइंडर ऍडव्हर्टायझिंग, बाहेर जाहिरातींना रिमाइंडर किंवा स्मरण जाहिराती असे आपण म्हणतो. का? कारण आउटडोअर जे डिस्प्लेज आहेत आर इंटेंडेड टू गेट पीपल्स अटेन्शन, लोकांचं लक्ष ह्या वेधून घेत असतात. इट इज अन इफेक्टिव्ह वे टू रिमाइंड द ऑडियन्स ऑफ द प्रोडक्ट बिंग ऍडव्हर्टाइज. दिस वर्क्स as an impact medium for national advertisers as it reinforces the impact of a particular brand. Further, when people move outdoors and get exposed to advertisement, it reminds them of certain purchases. Multiple exposures. Outdoor advertisements are fixed at particular sites. Passerby जेव्हा WhatsApp की त्यांना ते सहज शक्य लगेचच पाहू शकतात, ते सहज शक्य आहे. ते पोस्टर्स, होर्डिंग्स हे सहज आपण डोळ्याने पाहू शकतो. त्यासोबत आउटडोअर जाहिरातीचे काही लिमिटेशन्स, मर्यादा पण आहेत. त्यामध्ये ब्रेव्हिटी असते, द कॉपी ऑफ संक्षिप्तता जास्त असते, कारण खूप साधी असते या जाहिराती. देअरफॉर इट इज डिफिकल्ट टू कम्युनिकेट प्रोडक्ट डिटेल्स, कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस अँड स्पेसिफिक कन्झ्युमर बेनिफिट्स. त्यामध्ये डिटेलमध्ये लिहिता येत नाही, फक्त चित्र आपण पाहू शकतो, पण डिटेलमध्ये लिहिलेली माहिती जास्त कोणी वाचत नाही आणि दुरून माहिती दिसत देखील नसते. त्याला मेंटेनन्स कॉस्ट पण अनेकदा येत असतो. काही त्याच्यामध्ये फाटले किंवा वातावरणामध्ये थोडा हवामानात बदल झाल्यामुळे किंवा वादळ आल्यामुळं तर ते तुटून जाऊ शकतात. आफ्टर अ व्हाईल द पोस्टर स्टार्ट फेडिंग विच मे हॅव आणि फेड होतात सूर्यप्रकाशामुळे. काय शक्यता असते, त्याला मेंटेनन्स थोडंसं करावं लागतं, लक्ष तर द्यावं लागतं. इनकन्सिस्टन्सी इन क्वालिटी, क्वालिटीमध्ये इनकन्सिस्टन्सी असते. In India, there is hardly any standardization of posters and hoardings. It becomes difficult for advertisers to maintain a high standard of presentation. Many hoardings are hand painted, hence the quality of work varies. Spoils the beauty of environment. जे काही सौंदर्य आहे अवतीभोवतीचं तर ते नष्ट होतं, स्पॉइल होतं. त्यानंतर क्लटर, एकापेक्षा अनेक जाहिराती एकेच ठिकाणी असतात. रेल्वे स्टेशनला अनेक जाहिराती असतात, त्यामुळे लोकांचं लक्ष विचलित होतं. लोक पाहून न पाहिल्यासारखं ते जाहिराती करत असतात. त्यानंतर रिस्पॉन्स जो आहे तो ग्राहकांचा किती कोणत्या प्रोडक्टवर किती पडला हे सहजासहजी समजत नाही. रिस्पॉन्स हा आपल्याला समजत नाही. त्यानंतर प्रॉब्लेम ऑफ प्लेसमेंट हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. इन ऑर्डर टू गेट attention of commuters, outdoor advertisements must be put up appropriate sites. However, it becomes difficult to get appropriate sites. जे काही व्यवस्थित किंवा सहज दिसण्यायोग्य जागा जे आहेत तर त्या पाहाव्या लागतात. अनेक ठिकाणी अशा जागा कमी पडतात, त्यामुळे देखील अशा जाहिराती नेमकं कुठे लावाव्यात हा एक मोठा प्रश्न पडतो. आणि ट्रॅफिक अनेक भागामध्ये जास्त असते, त्यामुळे त्या अशा जाहिराती कधी कधी दिसत पण नाही. हा पण ह्याचा मोठा एक ड्रॉबॅक आहे. त्यानंतर आपण पाहूया फिल्म ऍडव्हर्टायझिंग, सिनेमा ऍडव्हर्टायझिंग और फिल्म ऍडव्हर्टायझिंग. लुक ॲट film advertising. Look at this advertisement. Charminar for every roof in Bharat, most trusted and durable, more for more than 70 years. Till Charminar. Look at till. And this is movie. So cinema or film advertising. Cinema or film advertising refers to advertising at cinema theaters. It takes the form of slides or short film of products that are screened at cinema houses. These are screened before the commencement of the movie shows or during the period of
intermission, with a spurge in the number of multiplexes and the arrival of state of the art movie screening technology. Advertising in cinema houses has become an attractive option for advertisers. आता जग मल्टिप्लेक्स झालेला आहे. एकेच वेळेस अनेक चित्रपट 4,000 किंवा असे थिएटरमध्ये दाखवले जातात. त्यामध्ये जाहिराती देखील असतात. त्यामुळं हे एक खूप सहज आणि सोपं आणि सुंदर असं माध्यम फिल्म ॲडव्हर्टायझिंगचं आज झालेलं आहे. आणि यामध्ये लोकल ॲडव्हर्टायझिंग जेव्हा ब्रेक असतो किंवा इंटरव्ह्यू असतो यामध्ये देखील किंवा ॲट द बिगिनिंगला देखील लोकल लेवलच्या जाहिराती स्लाइड्सच्या माध्यमातून दाखवण्यात येतात. From almost nothing, national brands are now spending up to 1% of their advertising budget on cinema advertising. प्रत्येक जाहिरातीचे जे काही कॅम्पेन आहे 1% 1% जे लोक आहेत तर ते फिल्म ॲडव्हर्टायझिंग मध्ये खर्च करतात. ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत? इम्पॅक्ट जास्त होतो याचा, प्रभावी असतात या जाहिराती, त्यानंतर या अट्रॅक्टिव्ह असतात, मोशन असतात आणि पडदा हा मोठा असल्यामुळं त्याचा प्रभाव हा जास्त पडतो. लेस एक्सपेन्सिव्ह असतात, बरोबर आहे. कारण न्यूजपेपर किंवा अनेक जाहिरातींचा आपण माध्यमिक पाहिला, सिनेमा असेल, दूरदर्शन असेल, वृत्तपत्रे असतील, यापेक्षा हे माध्यम हे कमी खर्चिक आहे आणि मास अपील. चित्रपट सर्वांनाच आवडतात. Literates and illiterates, young and old, male and females, they all can easily understand the message. चित्रपट सुरू असताना देखील चित्रपटामध्ये वापरण्यात येणारी वाहने, बोलेरो असेल, त्यानंतर स्कॉर्पिओ असेल, जनरली वापरले जातात. त्यामुळं त्या वाहनांची देखील पब्लिसिटी होते. बुलेट असेल, त्यानंतर अशा अनेक प्रकारची वाहने आहेत. तर ते जाहिरातीमध्ये, चित्रपटांमध्ये देखील दाखवले जातात. त्याचा देखील प्रभाव हा पडत असतो आहे. अनेक BMW असेल, जे ऑडी असेल, असा लोगो वगैरे चित्रपटामध्ये दाखवला जातो आणि तो आकर्षक आपल्याला दिसतो. मास अपील ही जास्त होत असते. थिएटरमध्ये वेगळी, पण चित्रपटांमध्ये देखील जेव्हा चित्रपट सुरू असतो तेव्हा देखील जाहिराती नसतात, पण ते वाहन दाखवल्यामुळे त्याचा एक वेगळा प्रभाव जनमानसांवर पडत असतो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट ह्याचा जास्त असतो. चित्र असल्यामुळे त्याचा जास्त प्रभाव पडतो. त्यानंतर लोकल सिलेक्टिव्हिटी, लोकल लेवलला जे काही ब्रँड आहेत ते देखील सिनेमा जाहिरातींमध्ये दाखवले जातात. त्यानंतर इनोव्हेशन असतात यामध्ये. स्क्रीन ऑन 35 mm और 70 mm आकाराचे असतात. त्यामुळे ह्याचे जे काही इफेक्टिव्हनेस किंवा ग्राफिक्स असेल, डॉल्बी डिजिटल साऊंड्स असतील, त्यामुळे त्या अपील त्याची आपल्याला वाटते. सप्लिमेंटरी मीडियम आहे, त्याच्यावरच अवलंबून राहता येत नाही. दुसरे पण मीडियमचा आधार घ्यावा लागतो. आणि लोकप्रियता सर्वांना माहिती आहे. सर्वजण चित्रपट पाहतात. मल्टिप्लेक्सेसचा जमाना आहे आज. आणि 30% यामध्ये ग्रोथ देखील लास्ट 5 वर्षामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक गोष्टीचे लिमिटेशन्स पण आहेत. इनडिफरन्स, लोक दुर्लक्ष त्याकडे करू शकतात, अवॉइड करू शकतात काय जाहिराती पाहायच्या आहेत. लिमिटेड ऑडियन्स, ह्याचा ऑडियन्स हा कमी आहे. मल्टिप्लेक्समध्ये सर्वजण जात नाहीत, सर्व जणांना जाणंही शक्य नसतं. अनेक भागामध्ये मल्टिप्लेक्सेस हे फार दूरवर असतात, 40-50 किलोमीटरवर, त्यामुळे लोक सहजासहजी जात नाहीत. त्यानंतर शॉर्ट लाईफ, त्याचं लाईफ आहे ते चित्रपटच असतात, महिना किंवा 8 दिवस 10 दिवस. चित्रपट आज जनरली लोक पाहत नाहीत. सर्वच काही दिवसानंतर घरी चित्रपट आपण टीव्हीवर येत असतो. त्यामुळे लोकही त्याच्यामध्ये शॉर्ट लाईफ आहे. थिएटरमधलं शॉर्ट लाईफ असतं, 8 दिवस चित्रपट असतात, सगळे शो लोक पाहत नाहीत. जो चित्रपट गाजतो त्यामध्येच त्या जाहिराती थोड्याफार प्रभावी असतात, पण बाकीच्यांचं काय, प्रभावी नसतात त्या जाहिराती. शॉर्ट लाईफ आहे, एक्सपेन्सिव्ह पण आहे. लार्जर ॲडव्हर्टायझर्स कॅन अफोर्ड टू अंडरटेक फिल्म ॲडव्हर्टायझिंग. अनेक लोकांना माहिती पण नसते त्याचा पण आणि एक्सपेन्सिव्ह पण आहे. लघु उद्योग असल्यामुळे त्यामध्ये जाहिरातीसाठी पैसा खर्च करण्यासाठी जे काय आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागते ती लोकांकडे नसते. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.